21-22च्या रेंजला, 22मध्ये ज्यावेळेस इन्स्टिट्यूट सुरू करत होतो त्यावेळेला एका कॉलेजमध्ये गेलो होतो मी. आपल्या वेबसाईटवर ते फोटोज आहेत का कुठंतरी आहेत, मला नीट लक्षात नाही, पण मी ते काल परवाच फोटो बघितले होते. आणि त्या दिवशी ज्यावेळेस मी तिथे गेलो, तिथे गेल्याच्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये इतकी भीती होती की UPSC म्हणजे काय आणि का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे. सगळ्यांना म्हणजे ते म्हणतात ना की एव्हरीवन इज विलिंग टू गो टू हेवन बट नो वन इज विलिंग टू डाय. तो हा कॉन्सेप्ट आहे. जेवढे पण विद्यार्थी होते त्या दिवशी सगळ्यांना बोललो, सगळ्यांशी भेटलो आणि सगळ्यांचं एकच म्हणणं आलं होतं की करायचं तर आहे पण कसं करायचं माहीत नाही. मी म्हणलं मी सांगतो. त्यावेळेस इन्स्टिट्यूट वगैरे नव्हती काय, त्यावेळेला आय वॉज जस्ट लाईक आय गेव मेन्स अँड आफ्टर दॅट आय केम ओव्हर दॅट अँड आय वॉज गिव्हिंग दॅट लेक्चर. मी सांगतो म्हणून त्यांना सांगितलं, बट अगेन दिस वॉज द लेक्चर. वेबसाईटवर आहे हा फोटो. सो आय वॉज सिटिंग ओव्हर देअर आणि हे सगळे विद्यार्थी बसलेले आहेत त्या सेशन्समध्ये आणि हे सगळे ते टीचर्स वगैरे. ह्याचं इनॉग्रेशन, वेबसाईटचं इनॉग्रेशन असं काहीतरी होतं. क्लास वगैरे नव्हता त्यावेळेला काही. हे ज्यावेळेस मी एका कॉलेजला शाहूला इथे गेलो होतो त्याच्यानंतर एका ठिकाणी गेलो होतो मी हे करण्यासाठी. आय अंडरस्टूड वन थिंग की त्यांना करायची तर इच्छा आहे पण ते करायचं कसं ते कोणी सांगणारं नव्हतं. आणि ज्यावेळेस मी सांगितलं की डोंट वरी, दिस इज द वेबसाईट, हिअर यू कॅन हेल्प अँड एव्हरीथिंग. व्हेन वी स्टार्टेड द इन्स्टिट्यूशन असं काही डोक्यात नव्हतं की इन्स्टिट्यूट वगैरे सुरू करायचे. आय जस्ट वॉन्टेड टू गाईड पीपल. आय नेव्हर वॉन्टेड टू like create like this big infrastructure and everything. I just needed to have a place where students can come and take the guidance. बस एवढं सिम्पल, एवढ्या बेसिक वे मध्ये सुरू झालं होतं. अँड इट्स ऑल बिकॉज ऑफ यू की वॉट एव्हर वी आर टुडे इट्स ओनली बिकॉज ऑफ यू. आणि तुम्ही जर माझे त्याच्यामध्ये कपडे बघताल तर म्हणजे एकदम नॉर्मल जसं मी रेग्युलर घालून येतो त्याच फॉर्मॅटमध्ये. पॅन्ट अशी फाटलेली इथं कुठंतरी होती, असंच काहीतरी चेक्सचा शर्ट घालून गेलो होतो. आणि द वे आय ऑलवेज ड्रेस, आय एम नॉट अ व्हेरी dressful person per se whenever it comes to work. Like whenever I'm working, I don't care what I'm wearing and everything. It was like that. I was wearing my suit in the morning for a meeting and I was remembering that day. Yesterday I saw the photograph and I was remembering that day. I can afford a 60,000 rupees suit because of you guys. It's not because of anything else. Just remember this thing completely. मी तुमच्यामुळे, इन्स्टिट्यूट तुमच्यामुळे, जेवढे काही इथलचे लोक इन्स्पिरेशन घेणार आहेत ना या भागामधले ते तुमच्यामुळे. तुम्ही त्यांच्यामुळं किंवा तुम्ही माझ्यामुळं किंवा मी इथं आलो म्हणून तुमचा काहीतरी उद्धार होतो अशातला भाग नाही. ही गोष्ट डोक्यामध्ये आधी क्लिअर ठेवा की जेणेकरून इथं सर होते म्हणून तुम्ही अभ्यास केला नाही, तुम्ही अभ्यास करणार होते म्हणून इथं सर आले. दोन्ही एक फक्त डोक्यामध्ये ही गोष्ट क्लिअर असू द्या तुमच्या की जेणेकरून जर तुम्हाला बर्डन असेल कोणत्या गोष्टीचं की वेदर यू गाईज आर वर्थ इट for giving this examination, whether you guys understand the pattern of examination, do you think that will you clear this examination, or what are the expectations from other people. जे तुमचे लोक आहेत आता आसपासचे जेवढे काही लोक असतील त्यांची काही एक्सपेक्टेशन तुमच्याकडून असतील आणि ते म्हणत असतील तुम्हाला की हे होतंय नाही होतंय. हे बघा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. when I started off na, I just wanted to guide and I'm really glad about the fact that these many people are going to give the examination this year. And this is a big achievement to be further assessed, especially into a place like Latur. And it is, to be very honest, it doesn't happen overnight. Okay, we have taken one chair at a time, to be very honest, not one step at a time, one chair at a time. We, like those people who were here, like Satyam was there, again Pooja was there in the first batch and everything. Admission झालं की त्याच मुलाला सांगायचं होतं आपण की खाली घे, खाली चेअर भेटेल, ती चेअर घेऊन तूच वर ये आणि त्याच्यानंतर तुझी तू सुरू कर. So we started off with that thing. Today you guys are fighting over the pillows and chairs. Okay, mind well, when we started off there were no chairs. Pillows तर लांबचं राहिलं जे काय आहे. The chairs you are sitting upon, these were the library chairs. कारण हा एकच हॉल होता आणि या एका हॉलमध्ये इथंच पोरं बसायचे, 500 रुपये पे करायचे पोरं. त्याचाही असा प्रवास आहे की सुरुवातीला मी अफोर्ड करून घेतलं की जेणेकरून ठीक आहे होऊन जाईल. 2-3 महिने झाले आणि लाईट बिल जास्त यायला लागलं. जास्त म्हणजे त्यावेळेसचं जास्त लाईट बिल आमच्यासाठी 2000 रुपये. म्हणजे खूपच झालं भाई, 2000 रुपये लाईट बिल आलं. बापरे बाप.
मागच्या महिन्यात मी काहीतरी किती भरले, आपण 8-9 काहीतरी असे काहीतरी भरले असेल लाईट बिल. आणि दॅट थिंग वी कॅन अफोर्ड बिकॉज ऑफ यू गाईज ऑफकोर्स. आणि ते विद्यार्थी तिथं बसायचे चेअरवर, आणि ज्यावेळेस ते लाईट बिल जास्त झालं त्यावेळेस मी विद्यार्थ्यांना म्हणलं पोरांनो काहीतरी पे करा यार, म्हणजे जर होत असेल तर करा. देन वी स्टार्टेड द फीस एज 300 रुपीज राईट वेन वी स्टार्टेड. सो लायब्ररी फीस 300 रुपये. मी तिथं बसायचो, तो माझा टेबल होता, आणि पोरं असे इथं बसायचे. इथं फळा होता ज्यावेळेस तुमचे हे सुरू झालं होतं त्यावेळेला. आणि एका लायब्ररीमध्ये किती पोरं बसायचे, 6-7 वगैरे विद्यार्थी, हेच पोरं होते कोण जे तुमचे सिनियर आहेत ना आज, ते त्यावेळेस इथं बसायचे या चेअरवर. आणि मग त्याच्यानंतर 300 रुपये पे करायचे. मी बाजूलाच बसलेलो असायचो, त्यामुळे शांतता साहजिक असायची. मी नसल्याच्या नंतर गप्पा मारायचे. CCTV नव्हते, सो CCTVचा काही संबंध नाही. आणि एव्हरीवन यूज टू स्टडी. To be very honest, they used to study. Their mentors or their seniors, like to you, they can tell you certain things because they have gone through the same journey. And I must say, most rigorous journey. Not like तुम्ही लय चालला ती बॅच लय चालला एकदम लाईक प्रॉपरच ही बॅच. त्या बॅचला काही कमीच नाही आहे, खरं सांगतो. म्हणजे काय कमी आहे तुमच्या बॅचला? तसं हे फर्स्ट जेव्हा आपण सुरू केलं होतं तसं काही नव्हतं. सो दीज गाय स्टार्टेड, अँड आफ्टर दॅट वन थिंग लेड टू अदर. दे गेव द फर्स्ट एक्झामिनेशन बेअरली ऑन द स्टडी ऑफ 7 months. 7 महिन्याचं प्रिपरेशन होतं. मला जेवढं आठवतंय सप्टेंबरमध्ये 5 सप्टेंबरला आपली ती बॅच सुरू झाली होती. शौर्या बॅच नाव होतं. जे तुमचं प्रोजेक्ट IAS बॅच आहे, ते बॅच हे जे तुमचे सिनियर्स आहेत ते शौर्या बॅचचे विद्यार्थी आहे. सो लाईक वी डिसाइडेड टू गिव्ह दॅट नेम बिकॉज वी थॉट दॅट इज व्हॉट इज नीडेड राईट नाव. बिकॉज म्हणजे ते काय म्हणतात त्याला, ते स्वप्न बघणंच खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला, इथं लातूरमध्ये राहून की नाही इथं काही होतंय वगैरे अशा सगळ्या गोष्टी. सो certain level of bravery was needed, and that's why we gave the name as Shaurya त्या बॅचसाठी. त्या बॅचला आले सुरुवातीला 1 जण आलं, पुन्हा 2 आले, पुन्हा ती बॅच आय थिंक टोटल विद्यार्थ्यांची किती 7-8 विद्यार्थ्यांची काहीतरी झाली असेल ती बॅच. त्या विद्यार्थ्यांनी 7 महिन्याच्या प्रिपरेशनमध्ये एक्झाम दिली. त्याच्यातलं कोणीच नाही निघालं ऑफकोर्स. त्यानंतर नेक्स्टला पुन्हा वी स्टार्टेड लाईक ओके, वी स्टार्टेड पुटिंग थिंग्स टुगेदर, अँड आफ्टर दॅट दीज पीपल गेव एक्झाम. जे काही आता यावेळेसचे जे मार्क्स आम्ही बघितले ते एकदम जवळ येऊन वगैरे असे मार्क्स ते मिस आउट झाले सगळे लोक असं कन्सिडर करून. आणि ते मार्क्स कन्सिडर करून आम्ही म्हणलं की ठीक आहे, ओके वी विल मूव्ह फॉरवर्ड. पण एक गोष्ट होत गेली या सगळ्या प्रोसेसमध्ये की जो इंटेंट आहे ना, गोष्टींचा जो इंटेंट आहे बघण्याचा, विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे बघण्याचा इंटेंट आणि ऑल ओव्हर सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा इंटेंट, आय मस्ट टेल यू की I don't think so any other student will have the opportunity to see the growth of their own study and to see the growth of their own study premises all together into the same year. म्हणजे हे असं होत नसतं. जनरली काय असतं की ऑलरेडी एक एस्टॅब्लिश्ड इन्स्टिट्यूट असते, त्या ठिकाणी आपण जातो आणि बऱ्याचशा गोष्टी काय असतं की तिथल्या तिथं मॅनेजमेंट लेवलला त्या गोष्टी हँडल होऊन जातात. या विद्यार्थ्यांचं तसं नाही आहे. यांनी स्वतःच सगळी जबाबदारी घेतली, यांनीच मॅनेजमेंट केली, यांनी शटर उघडायले, तेच बंद करायलेत, माहीत नाही. पण आजपर्यंत तसं आहे. म्हणजे आय डोंट थिंक सो की मलाच आठवत नाही की मी कधी ऑफिस ओपन केलं किंवा क्लोज केलं. सो इट इज ऑल बिकॉज ऑफ द गाईज, लाईक वॉट एव्हर यू गाईज हॅव डन, इट इज बिकॉज ऑफ ऑल दोज स्टफ. सो गिव्हिंग दॅट ड्यू credit to all the students, I must again acknowledge the fact that it is because of the students the institution is. So first thing first, like I am actually grateful for whatever stuffs you have done till now and whatever stuffs you are going to do further into the preparation mode. And again, as a faculty or something like that, not faculty will be too of a serious word. As a I can say ki as a co-worker, as a colleague, अशा फॉर्मॅटमध्ये. So whatever you guys are doing, thank you so much. All the people who have taken the responsibility about over here, and rest of the people who are like students who came over here by seeing me, like शाहूचे स्टुडंट, जेव्हा मी शाहूमध्ये होतो त्यांना मी ज्यावेळेस काही लेक्चर्स घेतले होते, आय रिमेंबर आय कुड ओनली गिव्ह देम 21 लेक्चर्स. कारण हे जे 6-7 पोरं इथं अभ्यास करत असायचे, माझ्या डोक्यात एकच असायचं की ह्या पोरांचा अभ्यास नीट झाला पाहिजे. आणि मला हे माहिती असायचं की मी इथं नसताना हे गप्पा मारतात, मग त्याच्यामुळे मग मला ते शाहूच्या लोकांना सांगावं लागायचं की नाही, माझ्याकडे वेळ नाही आहे सध्या. सो आय विल कम ओव्हर हिअर अँड आय विल कम ओव्हर, आय विल सिट ओव्हर हिअर. सो जे काही आहे ते मग तिथं मी लेक्चर देऊन इथं यायचो. मग शाहूचे पोरं इथं आले आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड थिंग्स स्टार्टेड प्रूव्हिंग इन अ प्रॉपर फॉर्मॅट अँड थिंग्स स्टार्टेड मुव्हिंग इन अ प्रॉपर ॲस्पेक्ट. सो इन्स्टिट्यूशनची जी जर्नी आहे ना ती आत्तापर्यंत, इट हॅज बीन मॅजिकल टू बी व्हेरी ऑनेस्ट. ॲज अ डायरेक्टर आय कॅन टेल यू फॉर अ फॅक्ट की भारतामध्ये मला नाही वाटत की कोणती इन्स्टिट्यूशन असेल की जी या पेसमध्ये ग्रो करते आणि या फॉर्मॅटमध्ये ग्रो करते ज्या फॉर्मॅटमध्ये आपण करतोय, आणि जी की फक्त ऑफलाईन आहे. आपण ऑनलाईन आजपर्यंत कोणताही कोर्स रिलीज केला नाही आहे ना काही. आणि बिकॉज एक डोक्यामध्ये क्लिअर होतं की इथून IAS झाले पाहिजे,
आणि IAS ऑनलाईन कोर्सेसनी होत नाही मला माहिती आहे. ऑनलाईन कोर्सेसनी डायरेक्टर श्रीमंत बनतो हे मला माहिती आहे. बट जर समजा एखाद्याला IAS बनायचं असेल, सो IAS बनणं जर असेल ना, ते विद्यार्थ्याच्या मेहनतीवर आहे. आणि विद्यार्थी मेहनत करतोय का नाही हे सगळ्याच्या सगळं पूर्णतः त्या विद्यार्थ्यावर आणि त्याची जी आसपासची टीम आहे त्या आसपासच्या टीमवर असतं. वी स्टार्टेड the institution, we built a team, the team is still getting built and everything. I must tell you one thing, मी आता हे एवढं राम कहाणी कशासाठी सांगितली आहे की I have to tell you one thing, that you are not alone into the process. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की नाही काय होईल या इन्स्टिट्यूटमध्ये मी तर सध्या आहे किंवा एक्झाम दिली किंवा एक्झाम जर समजा किती लोकांना हा विचार आला होता की फेल झालं तर काय राहावं आता, म्हणजे आता कायच करावं फेल जर झालं, बस बाकी सगळेजण क्लिअर आहे. मग बाकीच्यांची नावं मी बघणार आहे फायनल लिस्टमध्ये, एवढं नक्की. गुड वन. जो काही फील येतोय तो ना की व्हॉट इफ आय गेट फेल्ड, आय विल टेल यू व्हॉट. ऑन 25th of May यू विल गिव्ह युअर एक्झाम. ऑन 26th यू विल टेल मी की ओके सर नाही झालं माझं. आणि ऑन 26th आफ्टरनून यू विल क्राय लाईक हेल. 26th इव्हनिंग यू विल गो आउट, यू विल ईट, होपफुली ओनली ईट. And after that on 27th morning थोडा वेळ लागला ऐकायला समजायला. So on 27th morning you will come over here 7 AM sharp and you will start studying for your next attempt. This is what happens. I'll tell you this is what happens because UPSC चा aspect जो आजपर्यंतचा राहिलेला आहे ना, either you leave UPSC otherwise UPSC चे अटेम्प्ट संपतात. एवढे दोनच असतात. त्या व्यतिरिक्त UPSC it takes a lot of external force to take you out of this journey. Always remember this thing. It took me a lot of external force to take me myself out of the journey. The external force was again guiding the students. And या aspect ने institute सुरू झाली. I kept my career on stake. Everyone was telling me की नाही गरज नाही आहे, काय गरज आहे, स्वतः बघ, स्वतः IAS बन, बाकीच्या सगळ्या गोष्टी. But I thought नाही, मला माझ्यासाठी this is my calling as of now. I want to do this work and I am going to do this work. And that's why we decided to come over here and to guide people. अशा फॉर्मॅटमध्ये आपण कन्सिडर करू. तुमच्या केसमध्ये तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाताल ना, जस्ट कीप युअर ऑल द बॅगेज ऑफ एक्सपेक्टेशन अँड वॉट एव्हर हार्डवर्क यू हॅव डन, वॉट एव्हर हार्डवर्क युअर पॅरेंट्स हॅव डन, काही असू द्या, नद्या पार करून तुमच्या आजोबा गेले होते शाळेमध्ये, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. काही हरकत नाही, म्हणजे गरजच नाही आहे. कारण UPSC ची जी एक्झाम आहे ना, ते 100 क्वेश्चन आहे. त्या ठिकाणी देर इज नो इमोशन इन्व्हॉल्व. ऑलवेज रिमेंबर इन दॅट पेपर देर इज नो इमोशन इन्व्हॉल्व. इट इज अ पीस ऑफ पेपर. द सर्कल विच यू आर डुईंग, देर इज नो एनी कोड विच समवन विल लाईक स्कॅन अँड आफ्टर दॅट यू विल हॅव ओके दिस गायज लाईफ स्टोरी अँड हे त्यांचं स्ट्रगल राहिलेलं आहे. स्ट्रगल सो कॉल्ड. म्हणजे मला खरंच कळत नाही की ज्या जॉबसाठी तुम्ही तयारी करताय, जो जॉब तुम्हाला आयुष्यभराचं नाव देणार आहे, आयुष्यभराचा फेम देणार आहे, त्या जॉबचं तुम्ही स्ट्रगल कसं काय म्हणू शकता. ते स्ट्रगल नसतं, ती प्रिपरेशन असते. दोन्हीमध्ये फरक आहे बघा. स्ट्रगलिंग फेज होता, स्ट्रगलिंग फेज थोडी नसतो, प्रिपरेशन फेज असतं, स्ट्रगलिंग फेज नसतो बघा. देर इज स्ट्रगल कुणाचं असतं माहिती का, ज्या लोकांना फॉर एक्झाम्पल काहीच माहिती नाही आहे की उद्या काय होणार आहे, काहीच माहिती नाही. यू गाईज हॅव पेड हेफ्टी अमाऊंट ऑफ फीस टू बी हिअर. You guys are staying in a proper place. You guys are studying in a proper place. You guys are paying for it. Everything is being taken care of. You know your next meal is going to be there, irrespective of anything. You pass or fail, your next meal is there for you. Your parents are going to embrace you with their love, and they are going to be there with you no matter what happens. You pass or fail. So that is not struggle. Always remember this thing. That is a phase of your life which is known as the preparation. फाउंडेशन बिल्डिंग ऑफ युअर लाईफ. कन्सिडर दिस थिंग. दॅट इज अ फाउंडेशन बिल्डिंग. आता सध्याला ज्यावेळेस तुम्ही हॉलमध्ये जातायत ना, जस्ट कीप दिस ऑल थिंग्स असाइड. जस्ट अंडरस्टँड अँड एक्सेप्ट युअर सेल्फ दॅट ओके वॉट एव्हर आय कुड डू आय हॅव डन इट. आय डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग नाव. आय विल जस्ट गो अँड आय विल जस्ट गिव्ह माय बेस्ट. नंबर 2 हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या वेळेस तुमच्यावर प्रेशर, म्हणजे ऑलरेडी प्रेशर असेल थोडंफार, यावेळेस तुम्ही हॉलमध्ये बसताल आणि जर समजा तुमचा जो इन्व्हिजिलेटर आहे तिथं फिरणारा, त्यांनी काही जरी म्हणलं की हे जमत नाही, ते जमत नाही, शांततेत ऐकून घ्या. बिना कामाचे वाद घालू नका. हे बघा, पेपरच्या सुरुवातीला लिहिलेलं आहे की कोणतेही मार्क करू नका म्हणून. त्याच्यावर जर मार्क करू देत नाहीये तर नका करू, काही हरकत नाही. ओके, त्या फॉर्मॅटमध्ये राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर समजा कोणी तुम्हाला म्हणलं आईन मिड पेपरमध्ये की हा अर्ज लिही, तो अर्ज लिही, तुझं हे चुकलं, तुझं ते चुकलं, अनलेस अँड अंटिल यू आर गेटिंग कॉट चीटिंग,
which hopefully no one will do. Okay, so unless and until you get caught cheating, otherwise some electronic devices comes with you and they get that electronic device and they are getting to bar you from the examination, आणि मग ते तुम्हाला जर अर्ज लिहायला सांगतायत तर तो अर्ज लिहा. होपफुली तशी वेळच येऊ देऊ नका, पण जर कधी वेळ आली तर तो अर्ज लिहा. पण त्याच्या व्यतिरिक्त तू लेट झालं, तू हेच झालं, तू कशामुळे तू रोल नंबरच चुकवलाय, मग ते रोल नंबर चुकवल्यावर तू अर्ज लिहि, सगळं लिहितो, सगळं लिहिते, पण हा पेपर झाल्याच्या नंतर लिहिते, इररेस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. यू अंडरस्टूड? काय असेल त्याला 2 तास जे असतील तुमचे, ते 2 तास फ्रॉम 9 AM 9:30 AM टू 11:30 AM जो तुमचा टाइम आहे, 9:30 आहे तुमचा का 9 आहे? 9:30 आहे. 9:30 टू 11:30चा जो टाइम आहे, 2:30 टू 4:30चा जो टाइम आहे, त्या 2 तासामध्ये, पुढच्या 2 तासामध्ये कसलेही अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला तुमच्या इव्हॅल्युएटर्सनी, इन्व्हिजिलेटर्सनी जरी सांगितल्या तर करायच्या नाही. हे मागच्या वेळेस झालेलं स्टुडंट सोबत की त्यांनी टीचर्सनी काहीतरी बोलले, मग ते पुन्हा स्टुडंट लिहित बसले तो अर्ज, मग त्यानंतर तो सबमिट केला आणि त्याचा ऍट दी एंड त्याचा जो इम्पॅक्ट पडतो ना तो तुमच्या पेपरवर पडतो. ती परिस्थिती नाही यायला पाहिजे. नंबर 3, तो इन्व्हिजिलेटर तुम्हाला काही जरी म्हणला की नाही याच्याने तुझा रिझल्टच येणार नाही, तू हे चुकीचं केलं, काय चुकीचं करायचं करा पोरांनो, रोल नंबर फक्त चुकवू नका तुमच्या पेपरवरचा, काहीही चुकीचं करा. तुम्ही जी तुम्हाला शीट येईल त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर एक तुमचा रोल नंबर असतो, तुम्ही त्याच्यावर रेग्युलर लिहितात, जो तुमचा हे तुमची काय असते OMR वरचा रोल नंबर, आणि त्यानंतर ज्यावेळेस तुमची अटेंडन्स शीट येते त्या अटेंडन्स शीटवरचा एक रोल नंबर असतो. तिथं पण तुम्हाला एक तर रोल नंबर असेल किंवा क्वेश्चन पेपर नंबर असेल, तो काय आहे ते एकदा क्रॉस चेक व्यवस्थित करून घ्या आणि तो मार्क व्यवस्थित करून घ्या त्याच्यावर. रोल नंबर म्हणजे जो तुमचा OMR शीट आहे त्याच्यावरचं जर सगळं बरोबर असेल, इकडचं सगळं चुकू द्या, काही हरकत नाही. नो वन इज गोइंग टू स्टॉप युअर रिझल्ट. अंडरस्टूड? बऱ्याचदा काय होतं, मागच्या वेळेस आपल्या एका स्टुडंट सोबत झालं होतं की त्यांचा तो तिकडचा जो आहे तो दुसरं जे अटेंडन्स शीट असते त्या अटेंडन्स शीट मधला रोल नंबर चुकला होता, आणि त्या लोकांनी मग सांगितलं की नाही हे असं चुकीचं आहे आणि तुम्ही ते अर्ज लिहा, हे करा, आणि ते अर्ज लिहित बसली ते कॅन्डिडेट तिथं. ते नाही झालं पाहिजे. तुमचा रोल नंबर बरोबर आहे ना, तुम्ही पेपर OMR मध्ये नीट टाकलाय ना, बस झालं. बाकी त्या व्यतिरिक्त काही चूक करायची गरज नाही दुसरी. नंबर 3, OMR मार्क करताना व्यवस्थित करा. जी तुमची आता प्रॅक्टिस झालेली आहे, होपफुली जवळपास 30 एक पेपर तर तुमचे झालेच, 20 तर तुमचे याचेच झालेले आहेत प्रॅक्टिसवाले, 10 इकडचे कन्सिडर करा, SC-SAT वगैरे इन्क्लुडिंग, तेही बाकीचे वेगळे आहेत. तुम्हाला ती प्रॅक्टिस झालेली आहे आता गोल करायची. त्या सिली मिस्टेक्स टाळायच्या बघा, ज्यावेळेस तुम्ही पेपर देत असाल त्यावेळेस सिली मिस्टेक्स डायरेक्टली टाळायच्या, त्या मिस्टेक्स झाल्याच नाही पाहिजे. ओके, ही गोष्ट क्लिअर ठेवा. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये जाताल, ज्यावेळेस तुम्ही तिथं बसतायत, 3 C's लक्षात ठेवायचे बघा. 3 C: कन्सिस्टन्सी, कामनेस अँड कंपोजर. बस कन्सिस्टन्सी ठेवायची त्या अख्ख्या पेपरमध्ये. मध्येच 10 प्रश्न सोडवलेत, पुन्हा 10 मिनिटं झोप काढली, का तर रात्री झोपच नव्हती झाली, हे प्रकार करू नका. दीज आर नॉट द लाईक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिरियस कॅन्डिडेट. कन्सिस्टन्सी ठेवा. 1 तासानंतर ब्रेक घ्या, वाटल्यास फर्स्ट राऊंड नंतर ब्रेक घ्या, तुम्हाला कधी घ्यायचा घ्या. तो ब्रेक 2-3 मिनिटाचा जरी असेल तरी चालतो, आणि त्याच्यामध्ये चॉकलेट्स घ्या, पाणी प्यायचं पाणी पिऊन घ्या. या सगळ्या फॉर्मॅटमध्ये तेवढं एकदा केलं, त्यानंतर पुन्हा अगेन गेट बॅक टू युअर पेपर. 1 क्वेश्चन ॲट अ टाइम, ही गोष्ट क्लिअर डोक्यात ठेवा. 1 क्वेश्चन ॲट अ टाइम म्हणजे काय, एक क्वेश्चन सोडवलाय आणि त्याच्यानंतर त्याचा आन्सर तुम्हाला येत नाहीये आणि तो क्वेश्चन खूप सोपा आहे, तर पुढे गेल्याच्या नंतर त्या क्वेश्चनच्या बाबतीत असं वाटतं की अरे यार मला तो प्रश्न येतच नाहीये. अरे पण जो येत आहे तो बघ, कारण त्यालाही 2 मार्क आहे, आधी जो गेलाय त्यालाही 2 मार्क आहे. ओके. नंबर 4, जे तुमचे आधीचे स्कोर्स आहेत, आतापर्यंत जे तुम्ही स्कोर्स दिलेले आहेत त्याचा आणि UPSCचा काही संबंध नाही, आधी डोक्यात घ्या. आय हॅव सीन पीपल हु आर स्कोरिंग 140 फेलिंग इन टू प्रिलिम्स. आय हॅव सीन पीपल हु आर स्कोरिंग 40 क्लिअरिंग द प्रिलिम्स. ओके, तर दोन्ही गोष्टी आहेत. हे फक्त तिथलच्या माइंडसेटचं काम आहे. ज्यावेळेस तुम्ही तो माइंडसेट काम ठेवताल, तुमचा व्यवस्थितरित्या कंपोज्ड राहताल स्वतःच्या बाबतीमध्ये, की ठीक आहे काही जरी झालं तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, मी पुढे जातो. असं होऊ शकतं की बेसिक क्वेश्चन येणार नाही एखादा, लक्षात येतं, एकदम बेसिक क्वेश्चन आहे आणि तो येत नाहीये तुम्हाला, त्याचं प्रेशर नका घेऊ एक्झाममध्ये. नाही येते, इट इज कम्प्लिटली ओके. त्यामध्ये काही असं दुमत नाहीये कोणत्या गोष्टीचं. झालं ठीक आहे, ओके, नाही आलं एखादा बेसिक, 1च्या ऐवजी 2 नाही येतं, 2च्या ऐवजी 3 नाही येतं, इट इज कम्प्लिटली फाईन. त्या दिवशी आपल्या इथं सरांनी सांगितलं बघा, पहिलं उघडलं आधी पहिले 10च्या 10 क्वेश्चन्स येत नव्हते. सो प्रेशर नका घेऊ त्या गोष्टीचं की अरे मला पहिले 10 येत नाही. इट इज ओके, 90 आहेत अजून. पहिले 10 येत नाहीये म्हणून त्याचं प्रेशर पुढच्या गोष्टीवर टाकू नका. कंपोज राहा एकदम त्या एक्झाममध्ये. एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्याच्या नंतर इररेस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग, हे बघा, ही गोष्ट तर क्लिअर आहे, तुम्ही जी एक्झाम देणार आहे त्याच्यामधनं रँक 1 येणार आहे, कुणी ना कुणी IAS बनणारच आहे. ओके, कुणी ना कुणी IPS बनणारच आहे.
कुणी ना कुणी IFS आहेच, याचा अर्थ ते सगळेजण प्रिलिम क्लिअर करणारच आहे. मग त्याच पेपरवर जर ते लोक क्लिअर करू शकतायत तर तुम्ही का नाही करू शकत? साधं गणित ना. नाही, जर ते करू शकतात तर तुम्ही का नाही? इट इज दॅट सिम्पल. म्हणजे देर इज नो रॉकेट सायन्स बिहाइंड इट. इफ एनी अदर पर्सन कॅन डू इट, व्हाय कांट यू? आणि एक लक्षात ठेवायचं, तुमचा जो बॅकग्राऊंड आहे, समजा तुमचं जे सोशल बॅकग्राऊंड असेल, अदरवाईज तुमचं जे इथलचं सिटीवालं जे बॅकग्राऊंड आहे की तुम्ही लातूरमध्ये प्रिपेअर केलं आणि तिथे एखाद्याने दिल्लीमध्ये प्रिपेअर केलेलं आहे, एक लक्षात घ्या, कधी ना कधी ते म्हणतात ना सास भी कभी बहुती, दिल्ली पण कधीतरी दिल्लीमध्ये पहिला क्लास उघडलाच असेल, दिल्लीमध्ये पहिल्यांदा पोरं गेलेच असतील, दिल्लीमध्ये पहिल्यांदा प्रिपरेशन झालीच असेल. हब जे आहे ना, हब तयार व्हायला वेळ लागला. इथंही कुणी नव्हतं, बरोबर आहे. आज देवाच्या दयेने इथं तुम्ही ॲटलिस्ट UPSC करणारे एवढे सगळे चेहरे दिसतात. तर आधी तर कुणी नव्हतं, किंवा जे होते तेही बाहेरच जात होते आणि गेले की गेले. वापस कधी IAS जरी झाले तर कधी वापस येऊन इथं काय चालू आहे काय नाही कधी कुणी बघितलं नाही आजपर्यंत. कुणीही घ्या ना, पण जेवढे काही तुम्ही आहात, तुम्ही स्वतः इथून प्रिपेअर केलेले लोक आहेत, इथूनच तुम्ही स्वतः तिथं जाऊन एक्झाम देत आहेत. इट इज अ नॉर्मल थिंग अँड इट इज जस्ट अन एक्झामिनेशन. ऑलवेज रिमेंबर, बीइंग IAS is a job. It is a job. It is a service. आणि जर समजा सर्व्हिससाठी तुम्ही प्रिपेअर करतायत, सो मेक दिस थिंग व्हेरी क्लिअर की तुम्हाला स्वतः त्या जॉबला जॉब सारखंच ट्रीट करायचं आहे. इट इज जस्ट अन एक्झामिनेशन अँड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. मेन्स तर नाहीच आहे. मेन्सचं प्रेशर वेगळं असतं. हे प्रिलिम आहे आणि प्रिलिमला कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाही आहे. ही गोष्ट आधी डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. ज्या वेळेला तुमचं माइंडसेट क्लिअर असेल, ज्या वेळेला तुम्हाला तुमचा सगळा ॲस्पेक्ट क्लिअर असेल एक्झाममध्ये बसल्याच्या नंतर, अँड ऑन दॅट मोमेंट पर्टिक्युलरली इट विल बी व्हेरी इझी टू मार्क द करेक्ट आन्सर. ओके. 5th नंबर पॉईंट, जेवढे अटेम्प्ट करता येईल तेवढे करा. अननेसेसरीली सर मला 60च अटेम्प्ट करता आले. तुला 60 पैकी 59 बरोबर येत होते का तुझ्या प्रॅक्टिसमध्ये? किती लोक असे होते की ज्यांचे 60 पैकी 59 किंवा 60 पैकी 60 बरोबर येत होते? आहे कुणी? नाही ना. मग भिडा, काय फरक नसतो पडत. जे इथं झालंय ते तिथेच होणार आहे. काय असं जगा वेगळा तर पेपर येणार नाहीये. ओके. असं तर होणार नाही की एकदम 7 ऑप्शनवाला पेपर आलाय. 4च असेल, लय झालं डोक्यावरून पाणी गेलं, 5 ऑप्शन असतील. 7 ऑप्शन दिले सर त्यांनी, 7 पैकी सिलेक्ट करायचं होतं. असं तर होणार नाही. एवढाही भारत पुढे नाही गेला, म्हणजे 4 वरच खेळायला. सो इट इज ओके. मार्क करा, बिंदास भिडा, काय नाही. सर माझे निगेटिव्ह गेले तर असा बी नापासच आहे. म्हणजे गेलं तर गेलं ना, काय फरक पडायला. लाईक ऑल इन, ते एक कॉन्सेप्ट असते बघा, ऑल इन. जे होईल ते होईल, जीत भी तुम्हारी हार भी तुम्हारी. काय फरक नाही पडत. या फॉर्मॅट भिडा डायरेक्टली पेपरला. एकदाचा समोर आलाय, प्रिपरेशन झालंय, आयडिओलॉजिकली स्ट्रॉंग आहे, माझे बेसिक्स क्लिअर झालेले आहेत, मग काय प्रॉब्लेम आहे? मार्क करा ना. जेवढे तुम्ही चान्सेस घेताल तेवढे तुमची राईट येण्याची शक्यता जास्त आहे ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे जर समजा तुम्ही एक बास्केट कन्सिडर करा, बास्केटमध्ये तुम्ही बास्केटबॉल टाकतायत, एखाद्याने 5च चान्स भेटले एखाद्याला आणि एखाद्याला 500 भेटले, कोणाची शक्यता जास्त आहे जास्त टाकायची? असेवाल्याची. मग सेम गोज विथ युअर अटेम्प्ट ऑल्सो ना. जेवढे तुम्ही अटेम्प्ट करताल व्यवस्थितरित्या तेवढे जास्त आहे. हां, फक्त एवढे की उगाच काहीतरी अंधाधुंद मारत गोळीबार करत सुटलेत असले प्रकार नका करू. व्यवस्थित विचार करा. जे तुम्ही शिकलेला आहात आजपर्यंत, बेसिक्स झालेलं आहे, बेसिक्स झाल्याच्या नंतर त्याच्या पुढे तुमचे जे काही लॉजिक्स असतील ते लॉजिक्स वापरा. हे बघा, इथं काय नसतं बघा, कोणी येणार नाही विचारायला की तुला किती नॉलेज होतं. ज्यावेळेस तुम्ही IAS होताल त्यावेळेस मी कधी माझ्या मित्रांना विचारायला जात नाही तुला किती नॉलेज होतं. फरक नाही पडत. त्यांनी प्री कशी काढली, काय फरक पडायला? काढली, प्री काढली, मेन्स काढली, इंटरव्ह्यू काढला, IAS क्लिअर आहे ना. मग त्याच्यामुळे हा विचार नका करू की मला आता माहितच नाही, माझं बेसिक्समध्ये हा पॉईंट वीक आहे, तो पॉईंट वीक आहे. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, जो पॉईंट वीक आहे ना त्याच्यावर क्वेश्चन येणार. हा आला क्वेश्चन, हा पुढं 5 पॉईंट वीक होते, 5 क्वेश्चन आले की जे होते तिथं, त्याच्याने टेन्शन नका घेऊ. 95 आहेत. देर आर मोर 95 क्वेश्चन्स ओव्हर देअर विच विल बी देअर. यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. त्याच्यामुळं कंपोजर जो आहे ना, जो कामनेस आहे, तो कामनेस तिथं असला पाहिजे. यू हॅव टू बी लिटरल काम इन टू द पेपर. पास फेल ह्या सगळ्या गोष्टी मग आता कायच होते की आता सरच काय म्हणतात की वापस गेल्यावर माझा पेपर बघून काय म्हणणार आहे सर? सर काही म्हणले का? नापास झाले एवढ्या वेळेस म्हणले का सर काही तुम्हाला? मग सर पुन्हा घेऊनच बसणार ना सोबत. जाऊ दे, ठीक आहे, ओके, करा सुरू वापस. काय म्हणू मी दुसरं? नाही तुझी लायकीच नाही म्हणू. काय म्हणू? ही गोष्ट क्लिअर ठेवा डोक्यामध्ये की कोण काय म्हणणार आहे. IAS झाल्याच्या नंतरही तरी कोण काय म्हणतंय, अभिनंदन करतात, आपापल्या कामाला लागतात, अजून काय असणार आहे. पण तुम्ही आहेत ना, लाईक हे बघा, तुमच्या कहाणीचे हिरो तर तुम्हीच आहेत, दुसरं तर कोणी आहे नाही. सो हिरो कधी बॅकआउट करत नाही. साधं गणित आहे. कधी बघितलं का कोणता हिरो जो म्हणला नाही जाऊ दे, विलनला मारून टाकू द्या मला? असं थोडी ना असतं.
It is that simple. You have to just go over there. You have to give your best. You have to attempt questions as many as possible, hopefully. आणि जे क्वेश्चन्स येत नाहीये ते सोडून द्या, काय हरकत नाही. लॉजिक्सही बसत नाहीये, बेसिकही नाहीये, काहीच कळत नाहीये, त्याचा आगाडा ना पिछाडा काहीच माहित नाहीये, नेहमीच चुकलेले आहेत तुमच्या प्रॅक्टिसमध्ये, असे जरी झालेले असतील तसे एक 4-5 क्वेश्चन असणार आहेत. बेअर मिनिमम 4-5 असतात की माहीतच नसतं वा की काय करायचं ते सोडून द्या, काय हरकत नाही. पण एक डिसेंट अटेम्प्ट पाहिजे. मला तुमच्या सगळ्यांचे पेपर्स जेवढे मला माहिती आहेत आणि जेवढे मी बघितलेले आहेत सगळ्यांचे अनालिसिस, तुम्ही अटेम्प्ट करा. म्हणजे उगा 70-72 अटेम्प्ट करून आले आणि माझ्यासमोर येऊन बसले डोकं धरून आणि नंतर म्हणायचं की नाही काय झालंय, मग ते असं नाही आहे प्रकार. हा, जर समजा तुमच्यातले काही कॅन्डिडेट्स आहेत की जे म्हणतात नाही माझा फर्स्ट राऊंड आहे, मी 50 अटेम्प्ट करतोय आणि 50 पैकी माझे 48 बरोबर येत आहेत, त्यांनी 70-75 वगैरे ठीक आहे घेणं, काही हरकत नाही. किंवा ॲट दी एंड स्कोर तो 120च्या आसपास जाणारच आहे त्या कॅन्डिडेटचा. पण जर समजा तुमचे ॲव्हरेज ॲक्युरसी 60-65-70, 60-65-70 वर खेळत होते तुम्ही आजपर्यंत, तर मात्र ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर तुमच्या ज्या सवयी होत्या, ज्या मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं की मेडिटेशन करा, मग तुम्ही त्यावेळेस मला सांगितलं होतं माझं काम म्हणजे माझं मेडिटेशन आहे. तर मग त्यावेळेला जरी समजा असेल त्याची ताकद बनवा, त्या गोष्टीला ताकद बनवा आज की नाही ठीक आहे माझं काम आहे, माझं मेडिटेशन आहे, मी केलेलं आहे, याचा अर्थ माझ्यामध्ये ते इनबिल्ट आहे आणि मी ती एक्झाम देतोय आणि मी गेल्याच्या नंतर ती एक्झाम मी क्लिअर करतोय. ही गोष्ट डोक्यामध्ये पाहिजे बघा. जे काही झालंय ना त्याला आता स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करायची ताकद पाहिजे. आता हा नका विचार करू की यार काश मैं वो करता, काश नहीं गया हो गया वो, बात खत्म हो गई, 15 दिन रहे वाले, माइंडसेट अच्छे रखो. 15 भी नहीं रहे, प्रॅक्टिकली 12-13 कुछ तो रहे वाले होंगे. सो माइंडसेट क्लिअर ठेवा डोक्याचं, आणि जेवढं तुम्ही माइंडसेट क्लिअर ठेवताल ना तेवढं इट विल बी मोर इझी फॉर यू टू मूव्ह फॉरवर्ड. ही गोष्ट डोक्यात आधी क्लिअर असू द्या. तुम्हाला जर वाटत असेल की नाही आता माझी ही गोष्ट राहिली त्याच्यामुळे मी नापासच होतो की काय किंवा होते की काय, काही नसतं. आय विल बी ॲट अ पोझिशन वेअर आय कॅन टेल यू लिटरली राईट नाव की यू कॅन हॅव अ हॉलिडे फॉर अ वीक, गो, नो प्रॉब्लेम, नो इश्यू ॲट ऑल. तुम्ही बघा, मी जास्त शेवटच्या मंथमध्ये मी जास्त डिस्टर्बही नाही करत पोरांना, जाऊ दे असू दे काय असेल. सिनारिओ काय, ह्या 10-15 दिवसामध्ये ना तुमचं माइंडसेटच तुम्हाला क्लिअर करणार आहे. बघा, तुमचा अभ्यासाचा रोल एका पॉईंटला येऊन संपतो. किती काही लोक असतात की जे कंटिन्यू वाचत बसणार, काहीतरी असणार मी समजा आहे काही ना काहीतरी चालू तरी पण मी काही ना काहीतरी वाचणार आहे, अशा फॉर्मॅटमध्ये आहेत भरपूर लोक. ते काही चुकीचं नाही आहे. सिनारिओ काय आहे, तुम्ही ज्यावेळेस जे काम करून तुमचं माइंडसेट नीट राहतोय ना ते काम करा. ओके. फक्त दारूची बाटली घेऊन बसू नका, यांनी माइंडसेट चांगला राहतोय बस आता बसतो 2 पेग मारतो बस बरं होईल जरा, हे प्रकार करू नये. ओके. नाही तर मग बाहेर गेले उगाच काहीतरी अख्खा एक पॅकेट संपवलं सिगरेटचं का तर बरं वाटायला, जरा शांत वाटायला, काय असले प्रकार नाही. शांत, बी व्हेरी काम, व्हेरी कंपोज. यू गाईज आर गोइंग टू बी अन IAS. आणि हे तुम्ही स्वतःला आधी सांगा. हे वेगळं काही नाही आहे, जगा वेगळं नाही आहे. तुम्ही स्वतःला हे सांगा की मी क्लिअर करतोय एक्झाम. हे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगताल ना त्यावेळेला तुम्ही क्लिअर करणार आहे एक्झाम. मी स्वतःला सांगितलं ज्या वर्षी की नाही ओके आय एम रेडी, आय वॉज रेडी. यू हॅव टू टेल युअर सेल्फ यू आर रेडी. हा, आता रेडी म्हणजे असं असतं का की जगातलं सगळं नॉलेज तुम्हाला आहे, तर नाही. रेडी म्हणजे हे असतं की तुमचं माइंडसेट क्लिअर. जे कंपोजर, कामनेस मी म्हणलंय ना, कन्सिस्टन्सी, कंपोजर आणि कामनेस, ते तिन्ही गोष्टी त्याच वेळेस येतील ज्यावेळेला तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करताल की येस आय एम रेडी अबाउट इट. किती लोक असे वाटतायत की जे म्हणतायत की नाही ठीक आहे मैं जो कुछ भी करा ठीक है यार, मतलब मेरे लेवल के बहुत ऊपर जाके करा मैं, अब बस दिस वॉज इट. असे कोणी आहेत का आपल्यामध्ये की दे आर सॅटिस्फाईड अबाउट देअर परफॉर्मन्स द होल इयर? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, गुड वन. ठीक आहे. आयरॉनिकली एक फक्त लक्षात ठेवा, स्वतःला जेव्हा तुम्ही सांगताल मी सॅटिस्फाईड आहे त्याच वेळेला एक्झाम क्लिअर करणार आहे. जर जे नसतील सॅटिस्फाईड तेही सांगा स्वतःला बरोबर केलाय. लक्षात आलं का? ठीक आहे, इट इज ओके, इट इज कम्प्लिटली फाईन. बिकॉज तेच आहे ना ॲट दी एंड काय आहे, मी माझ्या मनामध्ये जर IAS आहे तरच मी माझ्या पेपरवर IAS आहे ना. जर मी माझ्या मनामध्ये एक चांगला डायरेक्टर आहे तरच मी ते ॲक्च्युअल डायरेक्टर चांगला बनल ना. जर मी मनातच काय ते उभं फिरू राहिलो, मीच इमॅजिन लाईक मायसेल्फ ओनली हँगिंग अराउंड हिअर अँड देअर विथ माय ऑल 30 फ्रेंड्स. आणि त्याच्यानंतर ओके इथं वर आलो डायरेक्टरशिप केली, कोण बघणार आहे माझ्याकडं? यू गॉट द पॉईंट. इट इज यू. लाईक मेक दिस थिंग व्हेरी क्लिअर. मी आजचं सेशन ठेवायचं रिझनच आहे, मी काय तुम्हाला अभ्यासाचं नाही सांगणार. आता काय सांगू अभ्यासाचं? वर्षभर ऐकलं ना, आता काय ऐकणार काय सांगू मी तुम्हाला? त्याच्यामुळे अभ्यासाचा काही सीन नाही येतं, इथं तुमचं माइंडसेट आहे. आय हॅव सीन पीपल who were consistently failing for the entire year, they have cleared the exam. I have seen those people just on the basis of mindset. माझा एक मित्र होता, नाव आता महत्वाचं नाही, रेकॉर्डेड सेशन आहे. सो
that guy, he used to roam around like anything every day, but he used to clear his prelims. Bala knows that guy. So he used to clear his prelims consistently. Reason काय माहिती का, तो माइंडसेट आहे, तो प्रिलिम्स एक माइंडसेट आहे. यू डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग, यू जस्ट हॅव टू कीप युअर कंपोजर अँड यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग अबाउट वॉट एव्हर स्टफ्स यू आर डुईंग. बस एवढं जरी झालं, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करायची गरज नाही. ओके, आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या सगळ्यांची जाण्याची तिकीट्स वगैरे सगळे बुक झालेले आहेत का? ऐन वेळेला काहीतरी तुम्ही मला फोन करून सांगणार आहात की सर मी अडकलो किंवा अडकले? मी काही नाही करू शकणार बरं. त्या दिवशी मी आधी सांगितलं, मी 20 पासून 30 पर्यंत मीच गायब आहे. माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका, ठीक आहे? म्हणजे लाईक आय विल बी गोइंग टुमॉरो टू मुंबई. आफ्टर मुंबई आय एम लिटरली आउट फॉर 10 days. म्हणजे तुमच्या एक्झामच्या पिरियडमध्ये मीच नाही आहे इथं. एक्झामच्या नंतरही 4-5 दिवस नाही आहे. सो मेक दिस थिंग व्हेरी क्लिअर. मला तो फोन करूच नका चुकून मागू नये मी अडकलो किंवा अडकले. सगळ्यांचे झालेत का तिकीट्स बुक झालेत ऑल ओव्हर? सगळे आहेत. किती लोकांचे नाही झाले? 1 2 3. तू चांद पे से भी आ जाएगा एग्जाम देने, मेरे को गारंटी है. तू जा तेरा. अजून कुणी याय नाही? ओके, बाकी सगळ्यांचे झालेत, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. कसे जाणार आहेत कोण कोण? ट्रेनवाले मग तर माहिती आहे, माझ्याकडे लिस्ट आली ट्रेनवाल्यांची. दुसऱ्या अजून कोण आहे जे बसनी वगैरे जात आहेत? कारनी जाणारे किती लोक आहेत? ओके, ड्रायव्हर शुद्धीत ठेवा. बाकी काही प्रॉब्लेम नाही. बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहे. ड्रायव्हर व्यवस्थित असू दे. नाही, माझे काय अनुभव चांगले नाही आहेत, त्याच्यामुळे मी तेवढे एक सांगतो. पोरं म्हणतील सर काय खाऊन आले? नहीं, उनका तो ठीक है, अब क्या ही बोले. नहीं, बात ये है कि दोनों का भी नाम वही था, दोनों के भी कैरेक्टरिस्टिक्स भी वही थे. नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चालेल. मग काही हरकत नाही. एवढंच फक्त बाकी माझ्या साईडनं अजून मला काही प्रश्न असतील तुमचे तर विचारून घ्या. माझ्या साईडनं काही नाही बघा, चिल आहे सगळ्या गोष्टी. आता काय करायचं पुढे हा जर तुमचा प्रश्न असेल, काही बी करा, काय त्याला. फक्त 3 जे बेसिक सब्जेक्ट्स आहे, ज्या दिवशी सरांनी जे सांगितलं तेच मी रिइटरेट पुन्हा करतो. जॉग्रफी, एन्व्हायरमेंट आणि त्यानंतर पॉलिटिक. या 3 सब्जेक्टवर तुमचा रँक निघणार आहे बघा, तुमची प्री निघणार आहे. या 3 सब्जेक्टमधलं ॲक्युरसी 90% प्लस पाहिजे म्हणजे पाहिजे. हे आधी डोक्यात क्लिअर ठेवा. बाकीच्या सगळ्या गोष्टी काही ना काहीतरी कंपोज्ड वेमध्ये येऊन जातात. एन्व्हायरमेंट, जॉग्रफी, पॉलिटिक हे 3 सब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही हातात घेताल. इकॉनॉमी किती लोकांचं स्ट्रॉंग आहे? इकॉनॉमीचे क्वेश्चन सोपे असतात बघा. 1-2 अवघड येणार क्वेश्चन, ठीक आहे, ते बाजूला सोडून द्या. बस बाकीचे सगळे ओके आहे. कामनेस एकदम पाहिजे, एकदम शांत पाहिजे त्या मुवमेंटमध्ये. त्याच्यावरच परीक्षा निघेल. बिनाकामाचे भांडणं टाळा लोकांसोबत. माझी एक स्टुडंट होती, तिनं ऐन एक्झामच्या आदल्या दिवशी तिच्या बहिणीवर फुगून बसली. म्हणजे मला फोन केला, तिनं हे झालं, तिथं हे झालं ते झालं. मी म्हणलं ठीक आहे, आता कायच बोलू. म्हणजे नाही, त्या दिवशी नाही सांगितलं. वापस आली, एक्झाम देऊन वापस आली, माहिती होतं नापास होणार आहे. मग येऊन बसली समोर, असं झालं, ताईने हे केलं. तर ठीक आहे, ताईला सांग परीक्षा द्यायला पुन्हा एकदा. तिच्यासाठी सेपरेट पेपर होणार आहे आता 2 दिवसात. काय बोलू मी त्याच्या पुढं? म्हणजे त्याच्यामुळं तुमची, हे बघा, तुमची लाईफ आहे, त्याच्यामुळे तुम्हालाच ते कंपोजर ठेवणं गरजेचं आहे. बिनाकामाचं डोकं लावू नका, कुणालाच लावू नका. शांत राहा. याचा अर्थ उगा लोकांना असे खुन्नस देत फिरू नका. शांततेत राहून व्यवस्थितरित्या आपलं काम करणे आपण, आणि बस. म्हणजे उगाच ढुसण्या देत फिरू नका लोकांना की हेच झालं, तेच झालं, असं झालं, हेच असं करताय, ते काय नाही. शांत, एकदम शांत, निवांत. ठीक आहे. या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला डाऊट आहेत का अभ्यासाच्या बाबतीत? नाही? ठीक आहे. मला फक्त एकच डाऊट आहे की तुमचा जो माइंडसेट आहे ना, तो फक्त क्लिअर राहणे एवढा अपेक्षित आहे. डाऊट नाही आहे, एक सजेशनच कन्सिडर करा या गोष्टीला की तुमचा माइंडसेट नीट ठेवा. तुमचा माइंडसेट जेवढा नीट राहील तेवढा तुम्ही एक्झाम क्लिअर करतायत ही मला शक्यता जास्त ठेवता येईल की हां, ही व्यक्ती एक्झाम क्लिअर करते. काही जरी झालं तर एक्झामच्या आधी जरी समजा वाटलं 19-20, जे की वाटणारच आहे बरं का, हे थोडंसं एक पल्पिटेशन्स येणार आहेत तुम्हाला की कायच होतंय उद्या, कायच नाही. खरं सांगू का, तुमचे पेपरही छापले गेलेत. म्हणजे काही वेगळं तर काही करायची अजून गरज नाही. झाले तुमचे पेपर, तयार झाले, सगळं झालं. आता डिस्ट्रीब्युशनची त्यांची सगळी लाईन वगैरे ते ऑलरेडी असते. त्या सगळ्या गोष्टी आता त्यांची यंत्रणा कामाला लागली. त्याच्यामुळं काय येईल पेपरमध्ये नाही आहे, काय छापलंय पेपरमध्ये हा प्रश्न आहे. आता ते काही नाही, सगळ्या गोष्टी तयार आहेत. यू डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. यू जस्ट हॅव टू गो ओव्हर देअर, गिव्ह युअर 100%, गिव्ह युअर बेस्ट शॉट अँड यू विल बी रेडी फॉर इट. ओके. आईचे आशीर्वाद घेऊन जावा आठवणीनं. ओके. ते आई वडील व्यवस्थितरित्या, ते फार महत्त्वाचं असतं. गुडविल पाठीमागं असणं गरजेचं आहे. साम दाम दंडभेद सगळं लावा. मी माझ्या साईडनं तर तुमच्या मागे सगळं लावलं यावर्षी. मी ऑनेस्टली स्पीकिंग
माझ्या एवढ्या करिअरमध्ये ना, आय हॅव नेव्हर बीन मोर सॅटिस्फाईड अबाउट अ बॅच. हे सगळे झाले, मी ऑप्शनलही झालो पोरायचं, हे पण झालंय ते पण झालंय, नोट्स तयार आहेत, रिव्हिजन झाली आहे, प्रिलिम्सही नीट आहे, सगळे लेक्चर्स झालेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. मी माझ्या साईडनं पूर्णतः लाईक आय एम 100% शुअर की पोरं क्लिअर करून घेतील. आय लिटरली गिव्ह यू ऑल द बेस्ट विशेस फ्रॉम माय साईड. आणि आय एम गोइंग टू सी मेनी ऑफ द फेसेस, इफ नॉट मेनी, ऑल द फेसेस इन टू द मेन्सवाला प्रिपरेशन स्ट्रॅटेजीज. ओके, आता सध्याला मेन्सचा विचार करायची गरज नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही प्री क्लिअर करून माझ्यासमोर बसताल, मेन्ससाठीच्या पोरांचं काय काय करायचं काय नाही ते मी स्वतः तुम्हाला सांगून देईल. ओके, अँड या व्यतिरिक्त अजून काही तुमचे डाऊट्स आहेत का? किती लोकांना हा प्रश्न आहे, हा प्रश्न महत्त्वाचा असतो, किती लोकांना हा प्रश्न आहे की माझा ऑप्शनल तयार नाही आहे, माझ्या प्रीवर त्याचं प्रेशर येतं? नाही, कुणीच नाही आहे. ओके, का ऑप्शनल तयार नाही आहे हे एक्सेप्टच करून घेतलं की जाऊ द्या असू द्या. ठीक आहे, जर समजा असेल जरी तर काळजी करू नका, इट इज ओके, आय टेक केअर ऑफ इट. ओके, जरी हे बघा, मला तुम्ही जर समजा 50 दिवस देत आहेत ना मेन्ससाठी, खूप झाले माझ्यासाठी. मी तुम्हाला 50 दिवसात तयार करून घेईल, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला तर भेटताना 87 भेटत आहेत आता. होपफुली तुम्ही तिथून तिकडच्या तिकडे काहीतरी फिरायला जाईना गेलात. ओके, गोलकोंडा फोर्ट, गोवा, मेन्स नंतर मी घेऊन जातो, काय हरकत नाही. तुम्ही फक्त करा आणि त्यानंतर इट विल बी व्हेरी इझी फ्रॉम युअर साईड की जेवढं काही करता येईल 100% तेवढं तुम्ही 100% तुमच्या साईडने द्या. ओके, डन. अजून काही डाऊट्स? काहीच नाही. ओके, जनरली या सेशनमध्ये आपण चॉकलेट्स देतो, पण माझ्या लक्षात नव्हतं राहिलं, माझ्या आत्ता लक्षात आलं की या सेशनला चॉकलेट्स असतात म्हणून. सो आय एम सॉरी फॉर इट. कारण हे सेशन एकदम एक्झामच्या 2 दिवस आधी असतं. मला तुम्हाला डिस्टर्ब नव्हतं करायचं, त्याच्यामुळे मी लाईक लवकरच सेशन घेऊन टाकलं. मी म्हणलं ठीक आहे, एकदाचं पोरांचं येतात. दिस इज द लास्ट टाइम यू आर सीइंग मी ॲज अ लाईक टेकिंग सेशन. ओके, बाकी मग ज्यांचं काही कुणाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगा, बाकी काही प्रॉब्लेम नाही. माझ्या साईडनं माझा जॉब संपला. आता डायरेक्टली 26 तारखेला आपण भेटूया. जे काही आहे, जे काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील प्री क्लिअर झाल्याच्या नंतरचे, ते मेन्सवाला पार्ट मी माझ्या साईडनं बघून घेतो. मेंटर्स, आजपासून तुम्ही मुक्त आहात. जे काही आहे तुमचं तुम्ही अभ्यास करत बसा. जे आता पोरंही त्यांच्या ह्याच्यामध्ये मोकळे आहेत. त्या 15 दिवसात काय करायचं तर फक्त रिव्हिजन करायची. दुसरं तिसरं म्हणजे अभ्यासाचं, बरं का. अभ्यास करू वाटला तर करा, नाही करू वाटला द्या सोडून, जा गावाकडे फिरा, उगं मस्तपैकी पाठीमागे जायचं त्या मशीनच्या, काय माहिती रँक येऊन जाईल. ठीक आहे. सो इट इज कम्प्लिटली ओके. जस्ट गो ओव्हर देअर, हॅव फन आणि जस्ट मेक दिस थिंग व्हेरी क्लिअर की तुमच्या साईडनं तुम्ही 100% देतात. बाकी ताण नका घेऊ. बघा, बाकी कोणत्या गोष्टीचा ताण नका घेऊ. तुम्ही तुमच्या साईडनं तुमचं 100% द्या आणि बाकी सगळ्या गोष्टी परमेश्वरावर सोडून द्या. जे दिलंय आत्तापर्यंत झालंय, जेवढं प्रिपेअर केलंय, एक्सेप्टेड, मूव फॉरवर्ड, बी हॅपी, बी कम्प्लिटली काम अँड कंपोज. इट इज कम्प्लिटली ओके. बी ग्रेटफुल फॉर वॉट एव्हर स्टफ्स यू हॅव गॉट. बी ग्रेटफुल फॉर वॉट एव्हर फ्रेंड्स यू हॅव गॉट ओव्हर हिअर. दीज फ्रेंडशिप आर गोइंग टू लास्ट वे लॉंगर. म्हणजे माझ्या फ्रेंडशिप्स प्रिपरेशनमधल्या आजपर्यंत कंटिन्यू आहेत. त्याचं रिझनच हे की दिस इज द मोस्ट वल्नरेबल टाइम ऑफ युअर प्रिपरेशन, वल्नरेबल टाइम ऑफ युअर लाईफ, अँड हिअर दीज पीपल आर टुगेदर. जे कोणी तुम्ही मेडिटेट करतायत लोक, त्यांनी कंटिन्यू बेसिसला ते कंटिन्यूच ठेवा. आणि एक्झाम आली म्हणून काहीतरी ओव्हर द टॉप करायला जाऊ नका. म्हणजे आता 2 दिवसात परीक्षा आहे, आज मी एकदम सूर्यनमस्कार घालणार 50. ठीक आहे, असले प्रकार करायची गरज नाही आहे. आपण भले जे काही काम तुम्ही करत होतात ते काम रेग्युलर बेसिसला करा, काही वेगळं करायची गरज नाही आहे. इट इज जस्ट अन एक्झाम. ऑलवेज रिमेंबर, 100 क्वेश्चन्स असणार आहे सकाळी, 80 दुसऱ्या सेशनमध्ये, 180 क्वेश्चन्स सोडवायचे. एवढं सिम्पल आहे. जे तुम्ही याला सिम्पली ट्रीट करताल तेच लोक खूप चांगल्या फॉर्मॅटमध्ये क्लिअर होतात. ओके, पर्सनली मला विचारतात, सो आय बिलीव्ह इन ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. जस्ट गो ओव्हर देअर, गिव्ह द एक्झाम, एम्ब्रेस द प्रेशर. हे प्रेशर नेहमी येत नाही बघा. हे प्रेशर खूप लकी लोकांना येतं बरं का. कामाचं प्रेशर फार, म्हणजे काम करण्याला प्रेशर येईल ना. उगं बसणारे, उगं मावा खाणाऱ्या पोराला थोडी प्रेशर येणार आहे. तुम्ही त्यातल्या त्यात अभ्यास करताय, व्यवस्थितरित्या तुमचा अप्रोच नीट चालू आहे, त्याच्यामुळं इट इज कम्प्लिटली फाईन नाव. ओके, क्लिअर आहे? बस क्लिअर आहे. होपफुली लाईक आय एम गोइंग टू सी ऑल दिस फेसेस फॉर द मेन्स बॅच. ओके, मेन्सवाला तुम्ही ताण घेऊ नका बरं. एकदम लाईक वी आर दी बेस्ट इन टू मेन्स फॉर होल इंडिया. यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. तुम्ही प्री गाडा, तुमचा पहिल्या 4 रँकमध्ये मी आणतो तुम्हाला. ठीक आहे, डन. चलो, थँक्यू सो मच गाइस.